महत्वाची बातमी, सुनेत्रा पवार सकाळी 11:30 वाजता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। प्रफुल्ल पटेल यांची रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर उमेदवार कोण असणार या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा जी आहे ती सुरू होती। मात्र आता सुनेत्रा पवार या सकाळी 11:30 वाजता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, उमेदवार कोण असणार या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चर्चा करण्यात आली, परंतु सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा राज्यसभेवरती पाठवा असं जे मत आहे ते आमदार आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार अर्थात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार राष्ट्रवादीचे त्यांच्याकडे मांडण्यात आली। आणि या सगळ्या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या प्रमुख नेत्यांमध्ये काल रात्री सुद्धा आणि गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचं सत्र या नावावरती होतं, परंतु आता सुनेत्रा पवार यांच्या नावावरती एकमत झालेले असल्याची माहिती मिळते। त्यामुळे सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल यांची जी राज्यसभेची रिक्त झालेली जागा आहे त्याकरता आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या संपूर्ण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे थोड्याच वेळात विधान भवनामध्ये जाऊन सुनेत्रा पवार हे आपले राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अक्षय, जर एक महत्वाचा मुद्दा पाहायला गेला तर छगन भुजबळ सुद्धा यासाठी इच्छुक होते आणि काही वेळापूर्वी जी बातमी आपल्यापर्यंत येऊन ठेपलेली होती त्यानुसार छगन भुजबळ जे आहेत ते नाराज झालेले आहेत। ऋषाली, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेकरता अनेक नावांची चर्चा होती। त्यामध्ये छगन भुजबळ असतील, सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, आनंद परांजपे असतील, समीर भुजबळ असतील, अशी अनेक नेत्यांची नावं जी आहेत या संपूर्ण पदासाठी चर्चेत होती। परंतु पक्षांतर्गत हा संपूर्ण निर्णय आहे आणि या पक्षांतर्गतच्या निर्णयाच्या संदर्भातली नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।